नमस्कार. येणाऱ्या 70,000 मेगा भरतीमध्ये सर्वात महत्त्वाची जी भरती येणार आहे ती म्हणजे तलाठी भरती. लक्षात ठेवा, तलाठी भरतीसाठी 1700 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी येणार आहेत. ही खुशखबर आहे. या तलाठी भरतीसाठी कोणकोणता अभ्यासक्रम पाहिजे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जेवढे तुमचे काही मित्र असतील ग्रॅज्युएशन झालेले, पदवी पास झालेले, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. लक्षात ठेवा, तलाठी भरती जी आहे एकूण 38 वर्ष, खुल्या गटासाठी 43 वर्ष, मागासवर्गीयासाठी कोणीही देऊ शकतो. मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालं तरी सुद्धा. अभ्यासक्रमामध्ये जर म्हणसाल तर एकूण 100 प्रश्न, 200 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. टीसीएस किंवा एमपीएससी कोण परीक्षा घेणार आहे त्याचा अजून फैसला झालेला नाही, मात्र लेटेस्ट अपडेटनुसार एमपीएससी घेऊ शकते. तर लक्षात ठेवा, तर या ठिकाणी एकूण 100 प्रश्न, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमापन चाचणी आणि 25 प्रश्न सामान्य ज्ञान, असे 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे 50 50 50 50 असे 4 विभाग असून 50 गुणेला 4 म्हणजे 200 गुणांसाठी पेपर असतो. या परीक्षेत सिलेक्ट जर व्हायचं असेल तर 180 पेक्षा जास्त गुण पाहिजेत. तर 180 पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी कोणते पुस्तक वाचायचे त्याचा व्हिडिओ मी एक्स्ट्रा बनवणार आहे, तो तुम्ही पाहायचा आहे. तुर्तास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क करायचा. ज्याने अजूनही आपली ऑनलाईन बॅच सुरू केली नसेल, बॅच जॉईन करून घ्या किंवा अभ्यासाला सुरुवात करा. कमीत कमी 8 ते 10 तास जर अभ्यास तुम्ही केला या टाइमात, तर 3 महिन्यामध्ये तुमचं पहिलं रिव्हिजन, दुसरं रिव्हिजन होऊन जाईल आणि फायनल रिव्हिजन 10 दिवसामध्ये होऊन जाईल आणि हमखास तुम्हाला 180 पेक्षा जास्त गुण मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना प्यार भरा धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. बॅच जॉईन करण्यासाठी 80 10 45 77 60 80 10 45 77 60 नंबरला कॉल करून लवकर बॅचबद्दल चौकशी करून घ्या किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा. थँक्यू. धन्यवाद.